हा करतात, तो करतात, तू हा करतात. कळलं का आम्हाला? त्यामुळे तुम्हाला काही बोलायची सोयच नाही. त्यामुळे या नैतिकतेच्या गप्पा त्यांनी सांगू नये. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात दानपेटी फोडून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही मध्ये सदरचा प्रकार कैद झाला आहे. या प्रकारामुळे चक्रेश्वर मंदिर आणि परिसरात सुरक्षितता धोक्यात आली असून पोलीस आयुक्तालय यांच्याकडून दरवर्षी होणाऱ्या सुरक्षा ऑडिटमुळे काही कठोर निर्णय घेण्याबाबत मंदिर देवस्थान ट्रस्ट यांना निर्देश देण्यात आलेत. चाकण नगर परिषद यांनी स्मशानभूमी या ठिकाणी 24 तास 2 कंत्राटी कर्मचारी नेमणूक केली आहे. चोरी झाली त्यावेळी रात्रपाळीमध्ये कामावर असलेला नगर परिषद कंत्राटी कर्मचारी कोठे होता याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. लोकसभा निवडणूक आणि रामनवमी उत्सवाच्या अनुषंगाने चाकण शहरात आज मंगळवारी 15 एप्रिल 2024 रोजी पोलिसांनी रूट मार्च काढला होता. यामध्ये डीसीपी शिवाजीराव पवार, एसीपी राजेंद्रसिंह गौर, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह एसआरपी आणि आरसीपीच्या तुकड्या सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण शहरात पोलिसांनी संचालन केले. चाकण पोलीस स्टेशन, माणिक चौक, नगर परिषद चौक, महात्मा फुले चौक, नेहरू चौक, जय महाराष्ट्र चौक, बाजारपेठ, सुभाष चौक, शनी मंदिर, बलूत आळी, गोल्डन चौक, खंडोबा मंदिर, खंडोबा माळ आदी भागात हा रूट मार्च काढण्यात आला होता. ट्रकची एका दुचाकीला धडक बसल्यामुळे दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर चाकण रोडवर शेलपिंपळगाव जवळ मोहितेवाडी तालुका खेड या ठिकाणी घडले. नौसाद अहमद कमरुद्दीन अन्सारी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मोहम्मद आरफिन अन्सारी वय वर्ष 18 राहणार मुंबई यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक हसन खान सुभान खान पठाण वय वर्ष 31 राहणार मादनी डोणगाव तालुका मेहकर याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. खेड तालुक्यात मंगळवारी 16 एप्रिल 2024 रोजी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळनंतर आकाशात ढग दाटून आले. पाईटसह चाकण औद्योगिक भागातील कुरुळी आणि अन्य गावांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाची शक्यता पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चाकण नगर परिषद इमारतीतील ओम साई इलेक्ट्रिकल्स या दुकानाला मंगळवारी 16 एप्रिल रोजी रात्री 10:15 वाजता आग लागली. चाकण पालिकेत आग लागून अग्निबंब तत्काळ का पोहोचत नाही असा प्रश्न निर्माण झालाय. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 3ने खेड तालुक्यातील रासे या ठिकाणी एका दारूभट्टीवर कारवाई केली. यामध्ये दारूभट्टी लावल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुधीर दांगट यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या छाप्यामध्ये पोलिसांनी 40,000 रुपये किमतीचे 2,000 लिटर कच्चे रसायन नष्ट केले. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड, शिरूर आणि दौंडसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड तालुका खेड धरणातून मागील 27 दिवसांपासून सुरू असलेल्या आवर्तनाने धरणात अवघा 28.41% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या आवर्तनाने 2.2 TMC म्हणजेच 26% पाणीसाठा कमी झाला आहे. पुणे लाईव्हने सर्वात अगोदर याबाबतचे वृत्त प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता भामा आसखेड धरणातून दौंड तालुक्यासाठी पाणी आवर्तन बंद झाले आहे. खेड तालुक्यातील जनतेचा झालेला संताप महायुतीला न परवडणारा असल्यानं धरणातील पाणी विसर्ग बंद करण्यात आल्याची जोरदार चर्चा खेड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या सुरू आहे. सर्वच धरणाच्या पाण्याबाबत खेड तालुक्यातील जनतेवर अन्याय होत असल्याची भावना खेड तालुक्यातील जनतेत आहे. सद्यस्थितीत अवघा 28 ते 30% पाणीसाठा आता भामा आसखेड धरणामध्ये शिल्लक असल्यानं यंदा पाणी पुरेल याची शाश्वती कमीच असल्याचं सांगण्यात येत आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा 2.65 TMC असून उपयुक्त पाणीसाठा 2.17 TMC इतका आहे. राजगुरुनगर या ठिकाणी एकविरा देवी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं भव्य मिरवणूक सोहळा एकविरा देवी ट्रस्ट व एकविरा देवी मित्रमंडळ तिघळस्थळ राजगुरुनगर यांच्या वतीने काढण्यात आला. मांडव डहाळे, हारतुरे, देवींची मिरवणूक, देवीला अभिषेक तसेच एकविरा देवी मंदिरात भजन सोहळा पार पडला. सायंकाळी एकविरा देवीची पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पडले. चाकण शहरातून जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. कोणत्याही चौकातून जा वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येतात.
पुणे नाशिक महामार्ग व तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर प्रचंड रहदारीने वाहतूक नियंत्रणाचा खेळ खंडोबा होत आहे. चाकण तळेगाव रस्त्यावर मंगळवारी 16 एप्रिल रोजी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याचे चित्र दिवसभर पाहावयास मिळाले. चाकण MIDC आणि चाकण तळेगाव रस्त्यावरून वाट काढणे जिकिरीचे होत आहे. उर्से, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, रांजणगाव, MIDC आणि मराठवाडा, विदर्भ व मावळ मुंबईकडे जाण्यासाठीचा जवळचा मार्ग म्हणून तळेगाव, चाकण, शिक्रापूर दरम्यानच्या महामार्गावर वाहनांची संख्या मागील काही वर्षात प्रचंड वाढली आहे. तळेगाव चाकण या औद्योगिक वसाहतीत याच मार्गाने अनेक अवजड वाहने येत असल्याने व रुंदीकरणाचे काम रखडल्याने या महामार्गावरचा वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड, आळंदी विधानसभा मतदारसंघातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे 2 टप्प्यात 2 दिवसीय पहिले प्रशिक्षण शिबिरवाडा रस्त्यावर लॉन्स येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिबिरात अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात येणार असून निवडणूक नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रांत तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कटारे यांनी दिली. सार्वत्रिक निवडणुकीबाबत प्रथमच उपस्थित अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता निवडणूक संदर्भात लेखी पेपर घेण्यात आले. तर तालुक्यातील 36 क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत EVM मशीनवरचे मॉकपॉल, मशीन सिलिंग, व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. या 2 दिवसीय निवडणूक प्रशिक्षणामध्ये 95% अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार दौरा मंगळवारी 16 एप्रिल 2024 रोजी संपन्न झाला. चिखलगाव तालुका खेड येथील मारुती महादेव मंदिर परिसरात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात आढळराव पाटील यांचे स्वागत केले. महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवत मेळाव्याला उत्तम प्रतिसाद दिला. खेड तालुक्यातील आढळराव पाटील यांच्या दौऱ्यात आमदार दिलीप मोहिते पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, भाजपा तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, शेखर शेटे, अरुण गिरे, राजेश जवळेकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हा गद्दार तो गद्दार म्हणणारे कोल्हे स्वतः महागदार असल्याचे सांगत कोल्हे यांच्यावर आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांनी ताशेरे ओढले. तर कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी जर शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले असते तर कांदा आणि दुधाचा प्रश्न कधीच मार्गी लागला असता, अशी टीका शरद पवार यांच्यावर केली. खेड तालुका विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित दौऱ्याला ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली. ठीक आहे, मी त्याच्यावर कधीही बोललो नाही, बोललो कधीही त्याचं नाव घेत नाही, बोलत बी नाही. आता तुम्हाला तुमच्या भवितव्याची चिंता वाटायला लागली. जर आघाडीचं सरकार येतं मला उमेदवारी मिळणार नाही आणि त्यांना आमदार स्वप्न पडले, त्याला काय आहे, माझं पुढे काय म्हणत नाही. आणि वाटतं तिकडे गेले. आता तिकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही आता म्हणले की मला बीजेपी विचारलं आहे, मला किंमत दिली नाही, माझ्याकडे 30 सोसायट्या होत्या, 70 ग्रामपंचायत, माझं काय एकदा तुम्ही यादी दाखवावी. कुठल्या 70 ग्रामपंचायत तुमच्याकडे होत्या, कुठल्या 30 सोसायट्या तुमच्याकडे होत्या. एवढं मोठं माझं राजकीय कारकीर्द, तुमची कारकीर्द मला जवळ माहिती आहे. आणि तुमच्या पहिल्यांदा तुम्ही तुमच्याकडे बेकारीसाठी बरोबर होतं, त्याला तुम्हाला मदत करण्याचं काम दिलीप मोहितेने केलं. तुम्ही जेव्हा सुरेश चव्हाणच्याबरोबर मांडणी केली त्याला सोमायचं काम दिलीप मोहितेने केलं. तुमच्यावर जेव्हा थिगेचा खुणाचे आरोप झाले त्याला मदत करण्याचं काम दिलीप मोहितेने केलं. आणि तुम्ही सांगताय की दिलीप मोहितेच्या त्रासाला कंटाळून तिकडे जातो. मला काय बाबा तुला त्रास काय, तुला मदत केली ना मी, म्हणजे माझ्याकडून खोट्या केसेस काढल्या. मग आता भारतीय जनता पक्षाच्या कारखान्यात तुम्ही 5 वर्ष काढले, आताही वर्ष 1.5 वर्ष काढले. काय हरकत तुम्ही राज्याचा उपमुख्यमंत्री, राज्याची गृहमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे जायचं या खोट्या केसेस केल्यात. काय हरकत तुम्हाला काढायला? तुम्ही का करतो असता, कारण कशा करता सोडली. तुम्ही 5 वर्ष या ठिकाणी या गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. किती काम केली जात आहे का हिशोब द्या ना. का लोकांना भेटले नाही, का लोकांच्या उत्तर घेत नाही,
आरुणचा पडल्यानंतर सुद्धा तुमच्या सुख दुःखात राहिला नाही राहिला. म्हणाल तेव्हा तुमच्या करता आज या सगळ्या प्रकारची एवढी कामं होण्याकरता आज ही सगळी जो हा मतदारसंघ नायपड हा जो मतदारसंघ आहे नायपड वाचले 343 कोटी रुपये मी दिले. 343 कोटी 5 वर्षात तुम्ही दिले सांगा ना. अहो काम सांगा, खासदारांना सांगावं, यांनी सांगावं काय काम केलं ते. तुम्ही काम नाही करत. मी पडलो निवडणुकीत तरी मी तुमच्यात हे आजोबा पाटील पडले तरी तुमच्यामध्ये राहिले. खरंच समाजसेवक असतो तो खरा नेता असतो. त्याची जनतेची नाळ असते. काय पडलो तरी त्यांचं जे काम होती केली का नाही आणि तुमच्यावर करायचं, तुमच्या सुख दुःखात राहायचं. आणि जेव्हा निवडून दिलं ते काही तुमच्या सुख दुःखात आले नाही, त्यांनी काही काम केलं नाही. हा गद्दार, तो गद्दार, तू महागद्दार दौऱ्याचं नियोजन आहे. आज आपल्या या ठिकाणी येत असताना माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा. मला आपल्याला आवर्जून सांगायचं की ही निवडणूक लोकसभेची आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वैयक्तिक ठेवे दाव्यापेक्षा आपल्याला विचार करायचा की पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या देशाचे भविष्य किती असणार आहे. देशाचा कारभार करत असताना आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं होणार आहे की नाही होणार आहे याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. कारण गेल्या 5 वर्षापूर्वी आपण त्याला निवडून दिलं, त्याच्या पाठीमाग आपण सगळेजण उभे राहिलो. या नायपड वाशिरे संपूर्ण गटामध्ये एखादोन गाव सोडली तर सगळ्याच गावामध्ये प्रचंड बहुमताची आघाडी घेऊन आपण खासदारांना निवडून दिले. दुर्दैवानं गेल्या 5 वर्षामध्ये या गटामध्ये किंवा या तालुक्यामध्ये एखाद दुसरं गाव जर सोडलं तर कुठे खासदार निधी आला नाही, खासदारही आला. यावर जर आपण पाहिलं आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते यांच्या माध्यमातून एका गटासाठी जवळजवळ 5 वर्षात 350 कोटी रुपये मिळतात आणि ते सातत्यानं लोकांच्या संपर्कात आहे. माझ्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो, 5 वर्षापूर्वी माझा पराभव झाला. मी समजत नाही माझा पराभव झाला, कारण त्यांना 6,30,000 मतं पडली, मला 5.25 लाख मतं. 5,78,000 मतं घेऊन मी जर पराभूत झालो असलो तर त्या दिवशी डॉक्टर अमोल कोल्हे यांना फोन करून त्याचं अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो की आज तक कधीच थांबलो नाही. माझ्या दृष्टीने पराभव का? 5,78,000 लोकांनी त्याला मतदान केलं, त्यांची काय चूक? त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, त्यांनी मला आशीर्वाद दिले. मी त्या लोकांसाठी आणि सगळ्या मतदारसंघासाठी फिरत राहिलो, कशाची पर्वा केली नाही. 5 वर्ष तुम्ही पहिले खासदार नसताना सुद्धा आपल्या गावामध्ये कमीत कमी 4 वेळा आलेले. 5 वर्ष नुसतं आलेलो नाही, मध्यंतरी कुठे ढेबेवाडीला मी गेलो होतो, शेतकऱ्याचं घर जळालं होतं, त्याचे नुकसान झाले होते. मी स्वतः वैयक्तिक मदत घेऊन त्याचं घर उभं करण्यासाठी काही ना काही मदत केली. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्यावर कांदा प्रश्नी टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार मोहिते यांच्यावर बोचरी केली आहे. ते म्हणाले की दिलीप मोहिते पाटील त्यावेळी झोपले होते का? तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारू नये असेही ते म्हणाले. शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचार दौऱ्यात असताना जयंत पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया. तुम्ही अशी कधी मागणी केली का शरद पवार साहेबांच्याकडे? शरद पवार साहेबांनी देशातल्या कृषी खात्याला जे वळण लावलेलं आहे त्यामुळेच आज देशात कृषी खात्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. देश निर्यातीपर्यंत पोहोचला. आता निर्यात कांदा करायच्या वेळी निर्यातच बंद जर तुमचं सरकार करत असेल, तुम्ही काय झोपा काढत होता? तुम्ही निर्यात बंदीला विरोध का नाही केला? तुम्ही एखादं स्टेटमेंट का नाही केलं? तुम्ही दिल्लीला जाऊन दिल्लीतल्या पंतप्रधानांना भेटून तुम्ही काय केलं? तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही आत्ताच हात बांधून मांडलिकासारखी तिथे जाऊन बसल्यामुळे तुम्हाला काही बोलायची सोयच नाही. त्यामुळे या नैतिकतेच्या गप्पा त्यांनी सांगून नाही. ओके.
खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात गावभेट दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यात एका आजोबांनी डॉक्टर कोल्हे यांना कोपरीच्या खिशातून 1100 रुपये काढून दिले आणि यावेळी त्यांनी नेमकं काय सांगितलंय पाहूया. पहिली निवडणूक झालेली आठवतंय, बांधल साहेब होतं, 1100 रुपये तुम्हाला दिले तर निवडणूक केला, आज 1100 रुपये देणार आहे आणि तुम्ही निवडून येणार आहे. आम्हाला शब्द आहे, काय कोणाचा पैसा खाणार नाही, कोणाचा रुपया घेणार नाही. एक खिशातला पैसा वेगळा असतो, इकडे आहे पैसे, हे पैसा वेगळा आहे म्हाताऱ्याचा. निवडून येणार तुम्ही. तुम्ही माझ्या सोन्याचा भाव आहे. चाकण तळेगाव रस्त्यावर खराबवाडी गावाच्या हद्दीत रस्त्यालगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. स्थानिक प्रशासनाने तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. राजगुरुनगर येथील क्रिऊन चेस अकॅडमी यांच्या वतीनं आयोजित बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 165 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत खेड, जुन्नर, नगर आणि पुणे जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. नीलकमल लॉन्स या ठिकाणी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून स्पर्धेचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.